मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद झालाय। मराठीत नाही हिंदी किंवा गुजरातीत बोला असं शोरूमच्या मॅनेजरनं सांगितलं। मराठी ग्राहकांना तशी जबरदस्ती त्यांनी केली। रूपम शोरूम मधली ही घटना आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संतोष शिंदे यांनी यानंतर मॅनेजरला समज दिली। मॅनेजरने अखेर मराठीत माफी मागितली आहे। कधी झालंय काय? संध्याकाळी 8:30 वाजता झाला फोन, माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे। मला सांग, तू बोललास की रे मला? एकतर हिंदीमध्ये बोलला तर गुजराती मराठी गुजराती शिकू मी? सर मैंने आपको बोला गुजराती शिकू? हे बा, हे ना बोललास तू। आणि तुझ्या पाठी जो उभा होता ना, तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून। का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? शॉपिंग करायला त्यावेळेला या रूपमचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे। माफी हात जोडून माफी माग, हात जोडून या रूपमचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे त्यांना जाब विचारण्यात आला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली आहे। माफी हात जोडून माफी माग, हात जोडून